नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपल्या मिस्टर अँड मिसेस किचन या चॅनलवर आपण बनवणार आहोत ढोकळा म्हणजेच खमण याची रेसिपी। चॅनलला सबस्क्राईब करा। ढोकळा बनवण्यासाठी आपण सर्वात प्रथम चणा म्हणजेच बेसनाचं पीठ, डाळीचं पीठ घेणार आहोत। हे घरी दळलेलं असेल तर उत्तमच, चांगलं दळल्यानंतर किंवा मार्केटमधून आणलं तरीही ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। 2 वाटी एवढं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर त्यात अर्धा चमचा मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर अर्धा चमचा साखरही घ्यायची आहे। त्यानंतर 2 चिमूट एवढी हळद घालूया। हळद घातल्यानंतर आपल्याला 1 चिमूट एवढा खाण्याचा सोडा टाकायचा आहे। हे सर्व पदार्थ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे, कारण हे एकत्रित झाल्यानंतरच आपल्याला स्पंजी असा ढोकळा तयार होणार आहे। हे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण यात 1 वाटी एवढं दही घालणार आहोत। दह्याने आपला ढोकळा स्पंजी बनतो। तसेच काही जण यात लिंबूही टाकतात, परंतु आपण आंबट दही घेतल्यामुळे लिंबाची गरज नाहीये। जर तुम्हाला अजून आंबट लागत असेल तर तुम्ही लिंबूही टाकू शकता। लिंबाचा रस टाकायचा आहे। व्यवस्थित असे 2 चमचे तुम्ही दह्याऐवजी घेऊ शकता। हे सर्व पदार्थ घटक व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्या अंदाज कायमच चुकत असतो, म्हणूनच आपण थोडं असं पाणी घालायचं आहे। कारण पाणी जर जास्त झालं तर बेसन पिठाचा व सर्व पदार्थांचा पूर होऊन आपला ढोकळा व्यवस्थित बनणार नाही। यात कुठल्याही प्रकारच्या गाठी म्हणजेच गुठळ्या तयार होणार नाही याची काळजी घ्यायची आहे। व्यवस्थित मिक्स करायचं आहे, कारण गाठी राहिल्या नाही पाहिजे। थोड्या प्रमाणातच आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्हाला जर अंदाज चांगला असेल तर तुम्ही व्यवस्थित असं पाणी सुरुवातीलाच घेऊन मिक्स करू शकता। बघा, यात कुठल्याही प्रकारची गाठी नाहीये, गुठळ्या नाहीये। याप्रमाणे एवढं पातळ असं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर ते आपल्याला 2 ते 3 तासापर्यंत ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित झाकून। त्यानंतर आपल्याला 2 ते 3 तासानंतर पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे। तुमच्याकडे इडलीचं भांडं असेल त्यातही ठेवू शकता, मोमोज बनवण्याचं भांडं असेल त्यातही तुम्ही ठेवू शकता। पाणी चांगलं उकळी येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। दोन कप एवढं आपण पाणी टाकलेलं आहे। जास्त पाणी घ्यायचं नाही। जर तुमच्याकडे ट्रे असेल किंवा दुसरं काही भांडं असेल ज्यात तुम्ही बेसन पिठाचे ढोकळ्याचं बॅटर टाकणार आहे, ते जर पाणी उकळ्याने वरती आलं तर ते सर्व आपलं ढोकळा खराब होऊ शकतो। त्यामुळे 2 कप किंवा थोडं कमीच पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे खाली ठेवण्यासाठी रिंग असेल किंवा दुसरं काही भांडं असेल तर तुम्ही ठेवू शकता, किंवा वाटी किंवा दुसरं डब्बा तुम्ही ठेवू शकता, ज्यावर आपण ढोकळा बॅटर ठेवू। तुमच्याकडे जर केक बनवण्याचा ट्रे असेल त्यातही तुम्ही ठेवू शकता, किंवा कुकरमध्ये आपण भात लावतो त्या डब्यातही तुम्ही ढोकळा ठेवू शकता। ढोकळा पाणी उकळी आल्यानंतर ठेवून द्यायचा आहे। चांगला 15 मिनिट पाणी उकळी येईपर्यंत ठेवायचा आहे। वाफेवर तो ठेवून द्यायचा आहे।
15 मिनिटानंतर आपला ढोकळा चांगला असा स्पंजी झालेला आहे, पाहू शकताय तुम्ही. ढोकळा स्पंजी झाल्यानंतर आपण तडका देणार आहोत. तो ढोकळा आपण थंड होण्यासाठी ठेवलेला आहे. तोपर्यंत कढीपत्ता, जिरे, मिरची, मोहरी हे सर्व एकत्रित तडका म्हणजेच फोडणी देऊन घेणार आहोत. त्यामध्ये तीळ टाकणार आहोत. पांढरे तीळ आपण घेतलेले आहेत 1 चमचा. त्यात अर्धा कप एवढं पाणी घालायचं आहे. तुमचा ढोकळा ज्या प्रमाणात असेल त्याच प्रमाणात तुम्हाला पाणी घालायचं आहे. त्यात 2 चमचे एवढी साखर टाकूयात. चांगलं उकळी आल्यानंतर हे जे फोडणी दिलेलं तडका दिलेलं पाणी असेल ते तुम्ही बाजूला काढून घ्यायचं आहे. हे बघा, आपला ढोकळा झालेला होता तो एकदम स्पंजी झालेला आहे. तुमचा लाईक करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर आपण जे फोडणी तडका देऊन घेतलेलं जे पाणी आहे ते आपण यावर टाकून द्यायचं आहे. हे गोड असतं, त्यामुळे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त प्रमाणातही टाकू शकता. त्यानंतर यावर खोबऱ्याचा किस टाकायचा आहे. वरून कोथिंबीर टाकूया. आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. ढोकळ्यासाठी जे काही साहित्य लागते ते लिहून घ्या किंवा व्हिडिओ थांबवून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. हा ढोकळा आपल्या शरीरासाठी चांगला असतो, कारण हा तळलेला नसतो, वाफेवर उकडलेला असतो. त्यामुळे हा शरीरामध्ये चरबी तयार करत नाही. तसेच प्रोटीनयुक्त असतो, कारण यात चणा म्हणजेच डाळीचे पीठ असते, म्हणून हा प्रोटीनने भरलेला असतो. त्यामुळे तुमच्या वेट लॉसच्या डाएटमध्ये तुम्ही याचा समावेश करू शकता. ढोकळ्यासाठी लागणारं, फोडणीसाठी लागणारं आणि सजावटीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते आपण वेगवेगळ्या भागांमध्ये लिहून ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही घ्यायचं आहे. तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यायचं असेल तर याच्या दुप्पटही घेऊ शकता तुम्ही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच अजूनही नवीन रेसिपी आणि आपल्या चॅनलवर लवकरच येईल. धन्यवाद.